नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये। तर आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि खूप असा जोरदार पाऊस यायच्या आधी म्हटलं 1-2 वेळांना आंब्याचा रस बनवून घ्यायचा, कारण मग खूप अशी जोरदार पावसाला सुरुवात झाली की त्यानंतर जे आंबे आहेत ना तर ते खराब यायला लागतात आणि त्यानंतर मग आपण काही रस बनवत नाही। तर म्हणून म्हटलं सीजन संपायच्या आधी ना 1-2 वेळा आंब्याचा जो रस आहे तर तो बनवून घ्यायचा। तर आंबे मी सोलायला घेतले आणि त्याच वेळेवर ना शेवया बनवण्यासाठी इथे पाणी गरम होण्यासाठी मी ठेवलेलं होतं। तर ते जे पाणी आहे तर ते उकळलं होतं, तर आधी मी शेवया बनवून घेतल्या आणि त्यानंतर मग आंब्याचा जो रस आहे तर तो बनवून घेतला। आंब्याचा रस बनवण्याची माझी जी पद्धत आहे ना तर ती थोडीशी वेगळी आहे। म्हणजे आंबे ना मॅश करून रस बनवण्यापेक्षा मी ना अशा प्रकारे मिक्सरमध्ये आंब्याचा जो रस आहे तर तो बनवून घेते। तर आंब्याचा रस बनवून तयार झालेला आहे। बरं, प्रत्येक वेळेला माझ्या इथे जेव्हा आंब्याचा रस बनतो तर त्यावेळेचा ना एक ठरलेला मेनू असतो, म्हणजे आंब्याचा रस, पापड, शेवया आणि तेलाच्या पोळ्या, त्याला ना आमच्या इकडे पोळ्या म्हणतात। आणि सोबतच एक ठरलेली भाजी असते, ती म्हणजे वडीची भाजी। बरेच लोक त्याला ना सांडग्यांची भाजी म्हणतात। तर ती भाजी ना नेहमी जेव्हा माझ्या इथे आंब्याचा रस बनतो तर ती भाजी ठरलेली असते। पण आज झालं असं की सकाळी जेव्हा मी पानकोबीची भाजी बनवली तर ती भाजी ना थोडीशी माझ्याकडून जास्त बनली होती आणि त्यातल्या त्यात ती भाजी पाहिजे तेवढी मला काही आवडली नव्हती, कारण ती अगदी लाईट होती। म्हणजे त्यामध्ये तिखट, मीठ सगळं असं कमी होतं। तर मी पुन्हा त्याला आणखी फोडणी करून घेतली आणि मस्त छान असा जोरदार कडक जो तडका असतो तर तो टाकला आणि त्यानंतर मग ज्या पोळ्या आहेत तर त्या बनवायला घेतल्या आणि नंतर मग पापडसुद्धा तळून घेतले। जे गव्हाच्या चिकाचे पापड असतात तर ते पापड आहेत हे। तर सगळा स्वयंपाक बनवून रेडी झाला आणि ताट वाढायला घेतलं आणि ऐन वेळेवर लक्षात आलं की सगळं काही बनवलं आणि भातच मी बनवलेला नाही। तर तांदूळ धुईपर्यंत ना पाणी थोडंसं गरम व्हायला ठेवलं, कारण म्हटलं गरम पाणी टाकलं की भात ना लवकर शिजून जाणार म्हणून। तर इथे जो भात आहे तर तो मी बनवायला ठेवला आणि बरं झालं की सगळ्यांना पाहिजे तेवढी अशी काही कडाक्याची भूक लागलेली नव्हती, नाहीतर नक्कीच ओरडा खावा लागला असता। तर चला, भात शिजायचा होता तोपर्यंत जी थाळी आहे तर ती मी छान अशी तयार करून घेतली आणि अगदी 15-20 मिनटामध्ये भातसुद्धा शिजून तयार झाला। तर चलो, असा होता आजचा मिनी व्लॉग।